नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहे 15 तारखेला झालेल्या पोलीस भरतीच्या कोल्हापूर आणि पालघर या जिल्ह्यांच्या पेपरमधील मराठी व्याकरणाचे 50 प्रश्न। तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही पुढच्या होणाऱ्या पोलीस भरती पेपरसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि इतर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। त्या अगोदर सर्वांना विनंती आहे की जर तुम्हाला व्हिडिओमधील माहिती समजते तर व्हिडिओला लाईक करत जा, काहीतरी फायदा आम्हाला देखील होऊ दे। या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? चुकीची जोडी ओळखायची आहे पहा। ग्रेस म्हणजे माणिक सीताराम गोडघाटे, हे बरोबर आहे मित्रांनो। ग्रेस हे माणिक सीताराम गोडघाटे यांचं टोपण नाव आहे। कवी बी यांचं टोपण नाव आहे, नारायण मुरलीधर गुप्ते हे यांचं टोपण नाव आहे कवी बी। त्यासोबतच अनंत फंदी यांचं नाव आहे अनंत भवानी बाबा घोलप, हे देखील बरोबर आहे। परंतु राहिलं काय? पठ्ठे बापूराव यांचं नाव काय होतं मित्रांनो? यांचं नाव होतं श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी। आणि या ठिकाणी काय दिलंय? नारायण केशव बेहेरे, म्हणजे या ठिकाणी तिसरी जोडी आहे ती चुकीची दिलेली आहे। पुढे पाहायचं आहे प्रश्न क्रमांक 2, कोणत्या शब्दाचे रूप बरोबर लिहिलेले नाही? या ठिकाणी पहा, जाऊन बरोबर आहे, देऊन बरोबर आहे, घेऊन बरोबर आहे, परंतु ठेवून कसं लिहिलं पाहिजे? या ठिकाणी पहा, जा पासून जाऊन बनतंय, दे पासून देऊन बनतंय, घे पासून घेऊन बनतंय, परंतु ठेवून कसं बनतंय? तर ठेव पासून बनतंय। त्यामुळे या ठिकाणी ठेवून कसं पाहिजे? तर वला उकार पाहिजे, ना की उ पाहिजे। म्हणजे या ठिकाणी दुसरी जोडी, दुसरं उदाहरण आहे ते चुकीचं दिलेलं आहे, दुसरा पर्याय चुकीचा आहे। काय पाहिजे? तर ठेव पासून बनतंय म्हणून वला उकार दिलेलं ठेवून पाहिजे, ठीक आहे। प्रश्न क्रमांक 3, ज्याला कोणतीही उपमा देता येत नाही त्याला काय म्हणायचं? ज्याला कोणतीही उपमा देत नाही त्याला काय म्हणायचं मित्रांनो? अनुपम, पर्याय बी, ठीक आहे। आणि मित्रांनो, उपमेय म्हणजे काय? तर ज्याची तुलना करायची आहे त्याला म्हणायचं उपमेय, आणि उपमान म्हणजे काय असतं? ज्याच्या सोबत तुलना करायची आहे त्याला म्हणायचं उपमान, ठीक आहे। पुढे पाहायचं प्रश्न क्रमांक 4, अलम दुनियेत फिरणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? अलम दुनियेत फिरणे म्हणजे काय? सारे जग फिरणे, पर्याय ए, ठीक आहे। प्रश्न क्रमांक 5, चुली पुढे शिपाई अन घराबाहेर टिंबटिंब, या ठिकाणी म्हण पूर्ण करायची आहे। म्हण काय आहे? चुली पुढे शिपाई अन घराबाहेर भागुबाई, पर्याय सी, ठीक आहे। याचा अर्थ काय असतो? की घरामध्येच फक्त धाडस असणे, हिंमत असणे, आणि बाहेर जाऊन अनोळखी लोकांसमोर घाबरून जाणे किंवा शांत बसणे, ठीक आहे। पुढे पाहायचं प्रश्न क्रमांक 6, स्वयंभू या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा। मित्रांनो, स्वयंभू म्हणजे काय? जो स्वतःहून निर्माण झालेला आहे, स्वतःहून उदयास आलेला आहे असा। त्याला विरुद्धार्थी काय असणार आहे? ज्याला दुसऱ्यांनी प्रतिष्ठापित केलेला आहे असा। म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असलं पाहिजे? पर्याय डी, स्वयंभूला विरुद्धार्थी प्रतिष्ठापित। प्रश्न क्रमांक 7, वानगीचे समानार्थी काय मित्रांनो? वानगी म्हणजे काय? उदाहरण, पर्याय ए आपलं उत्तर असणार आहे, ठीक आहे। प्रश्न क्रमांक 8, एखाद्या शब्दासाठी असलेला पर्याय दाखवण्यासाठी दोघांच्या मध्ये वापरल्या जाणाऱ्या चिन्हास टिंबटिंब म्हणतात। आता या ठिकाणी पाहायचं आहे, दोन शब्द आहेत आणि दोन एकमेकांसाठी पर्याय आहेत, तर त्या ठिकाणी काय वापरतो आपण? विकल्प चिन्ह, म्हणजे तिरकी रेष वापरतो। 2 किंवा 4 असं आपण म्हटलं, 2 किंवा 4, तर याच्यामध्ये काय झालं? हे विकल्प चिन्ह वापरलं, म्हणजे दोन्हीपैकी पर्याय दाखवण्यासाठी विकल्प चिन्हाचा वापर केला जाईल, म्हणून पर्याय डी आपलं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9, पुढे अजून आपण थोडं पाहूया, संयोग चिन्ह कधी वापरायचं? दोन शब्दांना जोडताना किंवा वाक्याच्या शेवटी जर ओळीच्या शेवटी जर एखादा शब्द अपूर्ण राहिला तर तो शब्द पूर्ण करण्यासाठी त्या शब्दाच्या अगोदर काय दिलं जाईल? एक आडवी रेष दिली जाईल, त्याला काय म्हणायचं? संयोग चिन्ह, ठीक आहे। आणि अवतरण चिन्ह मित्रांनो, काही वेळा मित्रांनो एखाद्या गोष्टीला हायलाइट करण्यासाठी वापरलं जातं किंवा बोलणाऱ्याचे तोंडचे शब्द आहेस दाखवण्यासाठी वापरलं जातं। पुढे पाहायचा प्रश्न क्रमांक 9, पेशवा हा शब्द कोणत्या परकीय भाषेतून मराठीमध्ये प्रचलित झालेला आहे? मित्रांनो, पेशवा हा शब्द फारसी भाषेतून आलेला आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी। पेशवा म्हणजे कोण? तर प्रमुख किंवा मुख्य नेता, याला काय म्हणायचं? पेशवा म्हणायचं मित्रांनो। यामुळे त्या ठिकाणी मराठी व्याकरणामध्ये, मराठी प्रशासनामध्ये फडणवीस, चिटणीस, पेशवा यासारखे फारसी शब्द आलेले आहेत, ठीक आहे। प्रश्न क्रमांक 10, घटोत्कच या अलंकारिक शब्दाचा अर्थाचा योग्य पर्याय निवडा। मित्रांनो, घटोत्कच म्हणजे काय? कपटी मनुष्य, कपटी मनुष्य म्हणजे पर्याय सी। प्रश्न क्रमांक 11, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा या वाक्यातील अलंकार ओळखा। आता या ठिकाणी पहा, घडावा आणि पडावा शेवटी वा वा किंवा डावा डावा एकत्र आहे असं आलेलं आहे, ठीक आहे। आणि मित्रांनो लक्षात ठेवायचं, कवितेच्या चरणाच्या मध्ये किंवा शेवटी
जर विशिष्ट अक्षरांची पुनरावृत्ती होऊन लय साधली जात असेल तर त्या ठिकाणी यमक साधलं जातं म्हणायचं आणि यमक अलंकार आहे असं म्हणायचं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए. ठीक आहे. घडावा, पडावा, रडावा हे असेल ते काय होईल? यमक अलंकार होईल. उपमा कधी असेल? जेव्हा उपमेय आणि उपमान यांच्यातील सारखेपणा दाखवण्यासाठी परी, सारखा, सम, जसा, गत यासारखे शब्द वापरले असतील तर उपमा अलंकार. उत्प्रेक्षा कधी? जेव्हा उपमेय हे उपमानच आहे हे दाखवण्यासाठी जणू, गमे, वाटे, भासे यासारख्या शब्दांचा वापर केला असेल तर त्या ठिकाणी उत्प्रेक्षा. आणि श्लेष कधी? एकच शब्द दोन भिन्न अर्थाने वाक्यामध्ये आला असेल तर त्याला श्लेष म्हणायचं. विद्यार्थी मित्रांनो, आता सगळं सोडून थोडा वेळ फक्त इकडे लक्ष द्या. तुम्ही या व्हिडिओपर्यंत पोहोचलाय म्हणजेच तुम्ही नक्कीच पोलीस भरतीसाठी तयारी करताय. आणि मित्रांनो, तुम्ही तयारी करताय म्हणजे तुम्हाला माहीत असेलच की पोलीस भरतीसाठी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवणे किती आवश्यक आहे. त्यासोबतच नवीन प्रश्नपत्रिका सोडवून त्या परीक्षेसाठी तयारी करणं आणि टाईम मॅनेजमेंट करणं हे देखील आवश्यक आहे. आणि मित्रांनो, यासाठीच ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आलेला आहे फक्त 60 रुपयांमध्ये 30 सराव प्रश्नपत्रिका, 30 पेपर फक्त 60 रुपयांमध्ये. आणि मित्रांनो, यामध्ये आपल्याला प्रत्येक पेपरमध्ये 100 प्रश्न असतील आणि त्या 100 प्रश्नांचं पूर्ण स्पष्टीकरण देखील असणार आहे. आणि हा जो पॅटर्न असणार आहे तो 25-25चा पॅटर्न असणार आहे. म्हणजेच मराठीचे 25, सामान्य ज्ञानाचे 25, गणित बुद्धिमत्ता 25-25 असा पॅटर्न असणार आहे. आणि त्यासोबत आपल्याला काय मिळणार आहे तर आपल्या टेलिग्रामवर पेड चॅनलला जॉईन होण्याची संधी, ज्या चॅनलवर आपल्याला दररोज 200 प्रश्नांचा सराव करता येणार आहे. दररोज सरावासाठी 200 प्रश्न दिले जाणार आहेत. आणि मित्रांनो, हे सर्व प्रश्न असणार आहेत ते फक्त आणि फक्त पोलीस भरतीच्या पॅटर्नवर आधारित असतील आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करून घेतला जाणार आहे. त्यामुळे जर तुमची पुढे लेखी परीक्षा होणार आहे तर तुम्ही हा संच विकत घ्यावा आणि त्यासोबतच आपल्या पेड टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हावं. हे सर्व मिळणार आहे फक्त 60 रुपयांमध्ये. जर तुम्हाला खरंच आवश्यकता आहे आणि चांगल्या प्रकारे सराव करायचा आहे तर नक्की खरेदी करा आपला हा संच. तर या ठिकाणी तुम्हाला जर याचा डेमो पाहायचा असेल तर तो मिळणार आहे 7517249119 या व्हॉट्सॲप नंबरवर. यावर व्हॉट्सॲप करा आणि डेमो फ्रीमध्ये पहा. तसेच जर तुम्हाला वाटत असेल की जे काही देऊ ते चांगलंच देऊ तर तुम्ही डायरेक्टली 9359686800 या नंबरवर पेमेंट करून त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला पाठवू शकता. तुम्हाला लगेचच एकाच वेळी 60 PDF दिल्या जातील, ज्याच्यामध्ये 30 पेपर असतील आणि 30 त्यांचं स्पष्टीकरण असेल. आणि त्यासोबतच लगेचच टेलिग्राम चॅनलची लिंक देखील दिली जाईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला दररोज 200 प्रश्नांचा सराव करता येणार आहे. पुढे पाहायचा प्रश्न क्रमांक 12. वाचन हा सर्वात उत्तम मित्र आहे या वाक्याचा नकारार्थी पर्याय निवडा. मित्रांनो, वाचन हा सर्वात उत्तम मित्र आहे याला नकारार्थी कसं होईल? वाचनासारखा दुसरा मित्र नाही. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. प्रश्न क्रमांक 13. सर्कशीत काम करणाऱ्या प्राण्याचे हाल मला बघवत नाहीत या वाक्याचा प्रकार ओळखा. आता मित्रांनो, ज्या वाक्यामध्ये एकच कर्ता, एकच कर्म, एकच क्रियापद असतं त्याला म्हणायचं केवल वाक्य. आणि वरील वाक्यामध्ये देखील एकच कर्ता आणि एकच कर्म आहे म्हणून एकच क्रियापद आहे म्हणून या ठिकाणी काय झालं? केवल वाक्य, पर्याय ए. प्रश्न क्रमांक 14. विद्यार्थ्यांनी नेहमी हसतमुख राहावे या वाक्यातील प्रयोग ओळखा. आता या ठिकाणी पहा, विद्यार्थ्यांनी हा कर्ता आहे, ठीक आहे, आणि असावे हे काय आहे तर क्रियापद आहे. त्यामध्ये मित्रांनो पुढे कुठेही कर्म आलेलं नाहीये, त्यामुळे या ठिकाणी कर्मणी तर नसणारच आहे. पुढे विद्यार्थ्यांनी हसावे असावे, तसेच विद्यार्थिनींनी असावे, विद्यार्थ्याने असावे, विद्यार्थ्यांनी असावे. या ठिकाणी कर्त्याचं लिंग किंवा वचन बदललं तरी देखील क्रियापदाचं रूप बदलत नाही. म्हणजे काय झालं? कर्म नाही, कर्मणी नाही, कर्तरी पण नाही. म्हणजे कोणता प्रयोग? भावे प्रयोग. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी. लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 15. सूर्य मावळत आहे पूर्ण भविष्यकाळ करा. मित्रांनो, सूर्य मावळत आहे हा काय झाला? चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळ. भविष्यकाळ कसा होईल पूर्णमध्ये? तर सूर्य मावळलेला असेल, सूर्य मावळलेला असेल म्हणजे काय झाला? पूर्ण भविष्यकाळ. त्यासोबतच सूर्य मावळेल साधा भविष्यकाळ, सूर्य मावळत असेल अपूर्ण भविष्यकाळ, आणि सूर्य मावळला हा साधा भूतकाळ. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी पररूप संधीचे उदाहरण ओळखा. पररूप संधी म्हणजे काय? समजा दोन स्वर एकत्र आले अ आणि आ, आणि अशा वेळी जर अ निघून गेला आणि आ आहेसा राहिला तर त्याला काय म्हणायचं? पररूप संधी म्हणायचं. अशा प्रकारे या ठिकाणी पहा काय होतं तर धरून हा शब्द आहे. धरून मध्ये काय होतं? धर मधील शेवटचा वर्ण अ आणि ऊन मधील पहिला वर्ण उ एकत्र येतात आणि काय होतं तर धरून शब्द तयार होतो. म्हणजे अ निघून जातो आणि उ आहे तो र ला जोडला जातो. म्हणजे काय झालं?
तर दुसरा शब्द किंवा दुसरं पद आहे असं राहिलं म्हणून त्याला म्हणायचं पररूप संधी म्हणजे पर्याय डी. आता मित्रांनो काहीसामध्ये काय होतंय, काहीसामध्ये तर या ठिकाणी काही मधील शेवटचा वर्ण ई आणि असामधील पहिला वर्ण अ एकत्र येतात आणि अ निघून जातोय आणि ई राहतोय म्हणजे पहिलं पद राहतंय म्हणून पूर्वरूप संधी. काहीसामध्ये पूर्वरूप आणि धरूनमध्ये पररूप. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 17. पंचक्रोशी या शब्दाचा विग्रह पुढीलपैकी कोणता आहे? मित्रांनो पंचक्रोशी हा काय आहे तर द्विगु समासाचं उदाहरण आहे. आणि द्विगु समासामध्ये काय असतं तर त्या ठिकाणी पहिलं पद संख्या विशेषण असतं आणि पूर्ण शब्द एक समूह असतो. म्हणजे या ठिकाणी विग्रह कसा होणार आहे 5 कोसांचा समूह पर्याय ए. समास विचारला तर कोणता द्विगु समास. प्रश्न क्रमांक 18. आणि या शब्दाची जात ओळखा. मित्रांनो 2 शब्दांना किंवा 2 वाक्यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दाला काय म्हणायचं तर उभयान्वी अव्यय म्हणायचं. आणि मित्रांनो आणि शब्द काय करतो 2 शब्दांना किंवा 2 वाक्यांना जोडायचं काम करतो म्हणून हा काय आहे उभयान्वी अव्यय पर्याय सी. त्यासोबतच पहा शब्दयोगी अव्यय काय करतं तर शब्दाला म्हणजे नामाला जोडून येतं आणि नामाचा वाक्यातील इतर शब्दांशी असलेला संबंध दाखवतं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 19. शरद जवळ माझी पुस्तके आहेत. या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते? या ठिकाणी पहा शब्दयोगी अव्यय काय करतं तर नामाला जोडून येतं आणि नामाला जोडून काय आलेलं आहे जवळ म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 20. मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत? मित्रांनो मराठी भाषेमध्ये एकूण 52 वर्ण आहेत. त्यापैकी 14 स्वर आहेत, 2 स्वरादी आहेत, 34 व्यंजन आहेत आणि 2 विशेष संयुक्त व्यंजन आहेत. म्हणजे मित्रांनो व्यंजने किती झाली 34 म्हणजे पर्याय बी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 21. भाववाचक नाम ओळखा. या ठिकाणी पहा भाववाचक नाम म्हणजे काय ज्या नामाला स्पर्श करता येत नाही त्याला म्हणायचं भाववाचक नाम. जसं की या ठिकाणी उंची हे काय झालं भाववाचक नाम. उंचीला स्पर्श करता येत नाही, उंची फक्त मोजता येते म्हणजे या ठिकाणी काय झालं पर्याय 1 उंची हे भाववाचक नाम आहे. शरद विशेष नाम, पुस्तक सामान्य नाम आणि झाड देखील सामान्य नाम. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 22. काटे या शब्दाचे लिंग कोणते? आता मित्रांनो मूळ शब्दाचा विचार केला तर काटेचं काय असतं काटा आणि काटा काय असतो तो काटा म्हणजे पुल्लिंग असतो. परंतु आन्सरकीमध्ये काय दिलंय नपुंसकलिंग दिलंय. म्हणजेच अनेक वचनी शब्दाला वापरणारं सर्वनाम कोणतं ते काटे आणि ते म्हटलं की नपुंसकलिंगी म्हणून या ठिकाणी पर्याय सी नपुंसकलिंग हे उत्तर दिलेलं आहे. आणि मित्रांनो असं 2 वेळा झालेलं आहे. ठीक आहे. 2 आन्सरकीमध्ये या प्रकारे त्यांनी उत्तर दिलेलं आहे म्हणून या ठिकाणी काय करूया जो शब्द ज्या वचनामध्ये दिलेला आहे त्याचं उत्तर आपण त्या ठिकाणी देऊया. या ठिकाणी अनेक वचन आहे म्हणून अनेक वचनामध्ये तो कसा दिसतोय नपुंसकलिंगी दिसतोय म्हणून नपुंसकलिंगी आपलं उत्तर ठेवूया. ठीक आहे. इथून पुढे पेपर देत असाल तर त्या ठिकाणी नपुंसकलिंगी निवडा. परंतु या ठिकाणी प्रश्नामध्ये उल्लेख केला की काटे या शब्दाच्या मूळ रूपाचं लिंग कोणतं तर त्यावेळी ते पुल्लिंग लिहायचं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी अनेक वचनी शब्द कोणता? या ठिकाणी पहा रोपटे रोपटी हा एक वचनामध्ये आहे. विहीर विहिरी विहीर देखील एक वचनामध्ये आहे. झाड झाडे हे देखील एक वचनामध्ये आहे. परंतु वेली हा वेलचा अनेक वचनी शब्द आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी. वेली हा अनेक वचनी आहे, इतर 3 एकवचनी आहेत. प्रश्न क्रमांक 24. महाराणीचा या शब्दातील विभक्ती ओळखा. मित्रांनो महाराणीचा यामध्ये महाराणी या नामाला चा प्रत्यय लागला आणि चा कशाचा असतो षष्टीचा म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए. या ठिकाणी षष्टीचे प्रत्यय कोणते एकवचनामध्ये चाचीचे आणि एकवचनामध्ये चेच्याचे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 25. खालीलपैकी संयुक्त क्रियापद असणारे वाक्य कोणते? संयुक्त क्रियापद मित्रांनो कसं असतं एक धातुसाधित आणि एक सहाय्यक क्रियापद. जसं की या ठिकाणी जा पासून जात हा धातू आहे धातुसाधित आहे आणि आहे हे सहाय्यक क्रियापद काय बनलं जात आहे हे संयुक्त क्रियापद म्हणजे पर्याय ए. प्रश्न क्रमांक 26. खालीलपैकी कोणते महाप्राण वर्ण नाही? मित्रांनो महाप्राण वर्ण म्हणजे कोणता असतो तर ज्या वर्णाचा उच्चार करताना ह चा उच्चार होतो किंवा हवा तोंडावाटे बाहेर सोडली जाते त्याला म्हणायचं महाप्राण वर्ण. मग या ठिकाणी पहा श ह चा उच्चार आहे आणि हवा बाहेर सोडली जाते. ह तर हा मूळचाच महाप्राण वर्ण आहे. तसेच स यामध्ये देखील हवा बाहेर सोडली जाते म्हणून हे काय झाले महाप्राण झाले. परंतु प चा उच्चार करताना हवा बाहेर सोडली जाते का नाही सोडली जात म्हणजे या ठिकाणी पर्याय सी प हा महाप्राण नाही अल्पप्राण आहे. ठीक आहे. लक्षात ठेवायचं अल्पप्राण कोणते महाप्राण कोणते तर लक्षात ठेवायचं प्रत्येक गटामध्ये जर आपण 5-5चे गट केले उदाहरणार्थ प चा गट प फ ब भ आणि म याच्यामध्ये पाहायचं प्रत्येक गटामध्ये पहिलं अक्षर आणि तिसरं अक्षर काय असणार आहे अल्पप्राण. त्यासोबतच 5वं अक्षर देखील काय असणार आहे अल्पप्राण असणार आहे आणि दुसरं आणि चौथं अक्षर हे महाप्राण असणार आहे. उदाहरणार्थ फ आणि भ काय आहेत महाप्राण आहेत कारण ह चा उच्चार देखील होतो आणि हवा बाहेर सोडली जाते. पुढे पाहायचं प्रश्न क्रमांक 27. जर जग
सृष्टी असा उच्चार होत असेल तर खालीलपैकी कोणत्या प्रकारात येईल? आता मित्रांनो, जगचा उच्चार जर य जोडल्यासारखा झाला तर लक्षात ठेवायचं उच्चार असतो तालव्य, पर्याय सी. जर च, छ, ज यांचा उच्चार य जोडल्यासारखा झाला तर त्याला म्हणायचं तालव्य, आणि जर अ जोडल्यासारखा झाला च, ज असं झाला तर त्या ठिकाणी त्याला म्हणायचं दंत तालव्य. मग या ठिकाणी कसा य जोडल्यासारखा आहे म्हणून तालव्य. प्रश्न क्रमांक 28, वाक्यातील वर शब्दाचे कार्य ओळखा. दशरथाने कैकेयीला 2 वर दिले. आता या ठिकाणी पहा, वर दिले म्हटलंय, आणि दिले म्हणजे मित्रांनो ते विशेषण नसणार आहे किंवा इतर कोणता शब्द नसणार आहे. काय असणार आहे तर एक नाम असणार आहे, म्हणजे पर्याय सी. वर दिले, आशीर्वाद दिले किंवा नाम दिले. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 29, पंचमी विभक्तीचे प्रत्यय कोणते? या ठिकाणी पहा, तई या सप्तमी आहेत. ठीक आहे. सलाते, सलनाते चतुर्थी आणि द्वितीय. ने, ए, ई, शी हे कशाचे आहेत? तृतीयेचे. आणि ऊन, हून पंचमीचे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी असणार आहे. ठीक आहे. ऊन, हून हे पंचमीचे प्रत्यय आहेत. प्रश्न क्रमांक 30, खालील वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. तिकडे कोण आहे ते मला माहित नाही. मित्रांनो, या ठिकाणी पहा, जेव्हा कोण या सर्वनामाचा वापर प्रश्न विचारण्यासाठी केला जाईल, कोणचा, काहीचा वापर प्रश्न विचारण्यासाठी केला जाईल, तेव्हा त्या ठिकाणी त्याला म्हणायचं प्रश्नार्थक. परंतु प्रश्न विचारण्यासाठी केला नसेल आणि निश्चित कोणाबद्दल बोललं जात आहे ते माहीत नसेल तर त्या ठिकाणी त्याला काय म्हणायचं? अनिश्चित सर्वनाम किंवा सामान्य सर्वनाम. मग या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? कोण हे काय आहे? प्रश्न विचारण्यासाठी आलेलं नाही म्हणून हे झालं अनिश्चित सर्वनाम. प्रश्न क्रमांक 31, खालील वाक्यातील विशेषणाचा प्रकार कोणता आहे? जो मुलगा व्यायाम करतो तो सशक्त होतो. या ठिकाणी पाहायचं आहे, जो हे काय आहे? संबंधी सर्वनाम आहे, आणि मित्रांनो त्यामुळे याला काय म्हणूया आपण? संबंधी विशेषण म्हणूया, पर्याय सी. आन्सर की मध्ये हेच उत्तर आहे. परंतु लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा सर्वनामामध्ये बदल होऊन ते विशेषणामाचं काम करतं, विशेषणाचं काम करतं, त्याला काय म्हणायचं? सार्वनामिक विशेषण म्हणायचं. हे लक्षात ठेवू नका. यासाठी आता तरी आन्सर की नुसार उत्तर आहे संबंधी विशेषण. प्रश्न क्रमांक 32, साखर भात शब्दाचा समास ओळखा. मित्रांनो, साखर भात विग्रह कसा होतो? साखर घालून केलेला भात, आणि काय होतं? घालून केलेला आहे हे पद लोप पावलेलं आहे, निघून गेलेलं आहे, त्याला काय म्हणायचं? मध्यम पदलोपी समास, म्हणजे पर्याय बी. प्रश्न क्रमांक 33, खालीलपैकी कोणता शब्द वैकल्पिक समास प्रकारातील आहे? मित्रांनो, वैकल्पिक द्वंद्व कधी असतो? जेव्हा विग्रह होताना किंवा किंवा अथवा जोडलं जातं त्यावेळी त्याला म्हणायचं वैकल्पिक द्वंद्व. मग या ठिकाणी पहा, विटी दांडू, विटी आणि दांडू काय झालं? आणि जोडलं म्हणजे इतरेतर द्वंद्व. नीलकंठ, निळा आहे कंठ ज्याचा असा तो शंकर, या ठिकाणी काय झाला? बहुव्रीही समास. आणि खरे खोटे, खरे किंवा खोटे, आता विग्रह किंवा न झाला म्हणून हे काय झालं? वैकल्पिक द्वंद्व समास झाला, म्हणजे पर्याय सी. प्रश्न क्रमांक 34, अर्ज हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? मित्रांनो, अर्ज हा शब्द अरबी भाषेतून मराठीमध्ये आलेला आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी असणार आहे. प्रश्न क्रमांक 35, अभिनंदन शब्दाचा प्रकार सांगा. मित्रांनो, अभिनंदन मध्ये काय झालं? अभि हा उपसर्ग जोडला गेलाय, आणि मित्रांनो उपसर्ग असेल तर त्याला काय म्हणायचं? उपसर्ग घटित, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी. प्रश्न क्रमांक 36, खालील वाक्यातील अर्थालंकार प्रकार सांगा. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर, त्याचे अंकुशाचा मारा. मित्रांनो, लहानपण असल्यानं किंवा नम्रपणानं चांगल्या गोष्टी मिळतात, आणि उद्दामपणानं, मोठेपणानं काय होतं तर नुकसान होतं. यासाठी एक उदाहरण दिलं गेलेलं आहे. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर, त्याचे अंकुशाचा मार. म्हणजे या ठिकाणी काय झालं तर एक गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचा दाखला दिला गेला. आणि लक्षात ठेवायचं, ज्या ठिकाणी एखादी गोष्ट पटवून सांगण्यासाठी त्याच अर्थाचं उदाहरण किंवा दाखला दिला जातो त्या ठिकाणी दृष्टांत अलंकार असतो, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय आहे? दृष्टांत अलंकार आहे. व्यतिरेक अलंकार कधी असतो? जेव्हा उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ असतं असं वर्णन केलेलं आहे त्या ठिकाणी व्यतिरेक अलंकार होतो. ठीक आहे. आणि अनन्वय असतो तो कधी असतो? तर जेव्हा उपमेयाला उपमेयासारखं दुसरं काहीच नाही असं वर्णन केलेलं असतं त्या ठिकाणी अनन्वय अलंकार असतो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 37, वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. अडणीवरचा शंख असणे. मित्रांनो, अडणीवरचा शंख म्हणजे काय? निरुपयोगी असणे, काहीच कामाचं नसणे, म्हणजे पर्याय ए. प्रश्न क्रमांक 38, एखाद्या कामाला पुन्हा नव्याने सुरुवात करणे म्हणजे उत्तर आहे उभा इंद्र करणे. लक्षात ठेवायचं आहे, एखाद्या कामाला सुरुवात करणे म्हणजे उभा इंद्र करणे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 39, अर्धचंद्र देणे याचा अर्थ काय? मित्रांनो, अर्धचंद्र देणे म्हणजे काय? हकालपट्टी करणे, काढून टाकणे, पर्याय बी. प्रश्न क्रमांक 40, म्हणीचा अर्थ सांगा. आहेर नारळाचा आणि गजर वाजंत्र्याचा. मित्रांनो, या ठिकाणी याचा अर्थ काय असतो? काम थोडं असणं परंतु त्याचा गाजावाज जास्त करणं, म्हणजे पर्याय बी. ठीक आहे. करणे थोडेसे आणि गलबलाच फार.
प्रश्न क्रमांक 41, विसंगत म्हण ओळखा. या ठिकाणी पहा, मानेवर गळोणी पायाला जळो, केर डोळ्यात फुंकर कानात, आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी. यांचा अर्थ काय असतो की त्रास एका ठिकाणी असणं आणि उपाय दुसऱ्याच ठिकाणी करणं. ठीक आहे, त्रास एका ठिकाणी असणं आणि उपाय भलतीकडेच करणं, यासाठी या 3 म्हणी असतात. परंतु पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा याचा अर्थ काय असतो तर कमी मोबदल्यामध्ये जास्त काम करून घेणं. म्हणजे या ठिकाणी या 3पेक्षा पहिली म्हण आहे ती विसंगत आहे, वेगळी आहे. प्रश्न क्रमांक 42, गाजर पारखी अलंकारिक शब्दाचा अर्थ ओळखा. मित्रांनो, गाजर पारखी म्हणजे काय, ज्याला कसलीच पारख नाही असा, म्हणजेच चांगल्याची पारख नसलेला. पर्याय ए. प्रश्न क्रमांक 43, द्रविडी प्राणायाम करणे. वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. मित्रांनो, द्रविडी प्राणायाम करणे म्हणजे काय, सरळ मार्ग सोडून लांबच्या मार्गाने जाणे किंवा गुंतागुंतीचा प्रयत्न करणे. पर्याय सी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 44, मृत्युंजय या पुस्तकाचे लेखक कोण. मित्रांनो, मृत्युंजयचे लेखक कोण आहेत, शिवाजी सावंत. पर्याय डी. प्रश्न क्रमांक 45, न्यूनत्वबोधक उभ्यान्वी अव्ययाचे वाक्य कोणते. मित्रांनो, या ठिकाणी पाहायचं आहे, ज्ञान हवे की धन हवे. या ठिकाणी हे काय झाले, विकल्पबोधक. दोन्हीपैकी पर्याय सुचवलाय म्हणून, विचारलाय म्हणून या ठिकाणी विकल्पबोधक. 1 रुपया म्हणजे 100 पैसे, रुपयाचं स्वरूप दाखवलं म्हणून हे काय झालं, म्हणजे हे स्वरूपबोधक. आणि मरावे परी कीर्तिरूपे ओरावे. या ठिकाणी मरावे पण म्हणजे परी कीर्तिरूपे ओरावे, याच्यामध्ये काय झालं, एक गोष्ट न्यून आहे ते दाखवलं म्हणून या ठिकाणी हे न्यूनत्वबोधक म्हणजे पर्याय बी मध्ये परी हे न्यूनत्वबोधक उभयान्वी अव्यय आलेला आहे. पर्याय 1 मध्ये की काय आहे, विकल्पबोधक, आणि म्हणजे काय आहे पर्याय सी मध्ये स्वरूपबोधक. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 46, खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. या ठिकाणी पहा, आशीर्वाद चुकला, आध्यात्मिकला आ पाहिजे आध्यात्मिक हे देखील चुकलं, सुज्ञेला सला पहिला उकार पाहिजे हे देखील चुकलं, परंतु कोट्यधीश हा शब्द योग्य लिहिलेला आहे. पर्याय सी. प्रश्न क्रमांक 47, अभ्युदय या शब्दाचा समानार्थी शब्द. मित्रांनो, अभ्युदय म्हणजे काय, वाढ होणे, उत्थान होणे. पर्याय ए. लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 48, खालीलपैकी कोणते सकर्मक क्रियापदाचे वाक्य नाही. या ठिकाणी पहा, जेव्हा वाक्य सकर्मक किंवा अकर्मक कसं ठरतं तर ज्या ठिकाणी वाक्यामध्ये कर्म आलेलं असतं त्याला म्हणायचं सकर्मक, आणि कर्म आलेलं नसेल तर त्याला म्हणायचं अकर्मक. ठीक आहे. मग या ठिकाणी पहा, गवळी धार काढतो, धार हे कर्म आहे म्हणजे हे काय झालं, सकर्मक झालं. अनुराग निबंध लिहितो, निबंध हे कर्म आहे म्हणून हे देखील सकर्मक झालं. आरोही लाडू खाते, या ठिकाणी लाडू हा कर्म आहे म्हणून हे देखील सकर्मक झालं. परंतु मी रस्त्यात पडलो, या ठिकाणी क्रिया मिस केली आणि माझ्यावरच घडली म्हणून या ठिकाणी काय झालं, कर्ता आहे कर्म नाही म्हणून हे झालं अकर्मक क्रियापद. इतर 3 सकर्मक आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 49, खालीलपैकी जोडाक्षरांची योग्य फोड कोणती. पश्चिम मधील ची फोड. या ठिकाणी पहा काय होतं, श अधिक च अधिक ई एकत्र येतात आणि काय बनतं, ची बनतो, म्हणजे पर्याय सी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 50, चुकीचा संधी विग्रह ओळखा. या ठिकाणी पहा, अप अधिक ज अब्ज. बरोबर आहे. या ठिकाणी काय आहे, तृतीय व्यंजन संधी आहे. अच अधिक आधी अजादी तृतीय व्यंजन संधी आहे. काय होतं, पहिलं व्यंजनाच्या पुढे जर मृदू व्यंजन किंवा स्वर आला तर काय होतं, त्या व्यंजनाचं रूपांतर त्याच्याच गटातील तिसऱ्या व्यंजनामध्ये होतं. आणि या ठिकाणी अपज मध्ये काय झालंय, ब मध्ये झालंय, अजातीमध्ये काय झालंय, ज मध्ये झालंय. तसेच षट अधिक रिपू ट ड होतं, हे देखील काय झालं, तृतीय व्यंजन संधी. परंतु सत अधिक आचार काय पाहिजे, सदाचार पाहिजे, त्याचं रूपांतर द मध्ये झालं पाहिजे, म्हणून त्या ठिकाणी झालंय का, नाही झालंय, म्हणून या ठिकाणी पर्याय डी ही चुकीची आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आजचे प्रश्न समाप्त होत आहेत. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तरं समजली असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि यासारखी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.